दोघी जणी शांत आहे, काही बोलून कोण नाही राहिल्या. काय बोल म्हणतं छाया, काही समजून नाही राहिलं. काय होईन ना कसं होईन. आता पहा दुपार होऊन राहिली, 4 वाजले. तर पंजाबले माहीत होईनच का बायको काय पाय म्हणून. काय सांगन ना आता गावात जाऊन काय होते काही समजून नाही राहिलं. सांगा ना जी, काय उपाय आता यावर काय करू आम्ही. तुम्ही मला पहिलेच सांगितलं असतं तर रात्री काही ना काही उपाय केला असता. चंदाबरोबर तुम्ही मलाही बोलावलं असतं तर कमीत कमी रात्री आपण त्याच्या घरी जाऊन तिला सांगितलं असतं. तुम्हाला माहीत आहे ना पद्मा किती लोभी आहे, चोनकी बी आहे, लोभी आहे. सगळं माहीत असताना तुम्ही तिचं लपवलं. रात्रीच तिच्या नवऱ्याला आणि तिच्या घरी जाऊन सांगायला पाहिजे होतं का पद्माचं असं असं केलं आहे, याच्यात आमचा हे नाही, आम्ही याच्यात भागीदार नाही काही नाही. तुम्हीच लपवलं ना. पाटलीन काकू, शांता काकूचा काहीच याच्यात गुन्हा नाही आहे. याच्यात लोक तर आम्हालाच सुटला होता, त्यात नाही नाहीच म्हणे, त्याचा काही गुन्हा नाही आहे. आता जे झालं ते झालं, पण आता पुढं काय करायचं ते सांगा. माझी हिंमत तर घरी जायची नाही आहे. असा कर, फोन करून इथंच सुनीताले आणि अर्चनाले आणि जमन तर चंदा असन घरी तर चंदाला इथंच बोलावून घ्या. इथूनच काय करायचा तो निर्णय करून घरी जाऊ. हो हे बरोबर आहे, इथं काही कोणाला दिसत नाही, इथं कोणाचं लक्ष राहत नाही. बोलावर छाया तूच फोन कर, माझी हिंमत नाही आहे. आणि एक पाण्याची शिशी आणि थर्मासमध्ये चहा बी घेऊन बोलावजो. मला तर गळल्यावनी लागून राहिलं. असं करू का काकू, मीच जातो गावात आणि त्याला घेऊन इथे येऊन जातो. हो कर, तसंच कर. नाही तर 4 वाजून राहिले, स्वयंपाक नाही पाणी नाही, घरी गेली कुठे ये. लताली विचारून पाहू का तिकडे अंगीन बसली आहे का तर बायात. तर ये लता, मी तुलेच फोन करणार होतो आता. काहून, कोणतं काम होतं? महाघरची कुठं गेली सकाळपासून तर माहीत नाही. मी उठलो तर होतीच नाही आणि गाय पाय सकाळपासून. मी म्हणेल बायात आहे का कुठं आहे का कुठं गेली का कुणाच्या घरी गेली काही समजून नाही राहिलं. नाही फोन लागून राहिला, फोन स्विच ऑफ सांगते. तर मी विचार करून राहिलो का गेली तर गेली कुठं. आलीच नाही का मामी अजून? सकाळपासून गायब आहे, गेल्या कुठं मामी? तिथं शांता काकू साऱ्या भेटल्या होत्या, त्याच्याही जवळ नव्हती. मी सकाळी भेटली त्याली तर आता इकडे बी नाही आली. इथेच विचारासाठी आली होती का आल्या का मामी म्हणून. तुमचं काही दोघांचं काही झालं का हे झगडा भांडण? काही झगडा भांडण नाही झाला. नेहमीपेक्षा तर काल तर एवढी ते खुश होती का तुला काय सांगू, एकदम खुश. मस्त स्वयंपाक केला काल. बापा बापा तिच्यासारखी काल खुश नव्हती. काय करू काय नाही. आणि मी रात्री बसायला गेलो, जेवलं जास्त, बाहेरून आलं तर मी इथं सोफ्यावरच लोटलो. तर मी थोडासा उशीरच झाला मला आज उठाले. पाहतो तर ते घरी नाही. म्हणलं गेली तर हिंडाले कुठं. पण आता माहीत नाही कुठं गेली. 4 वाजले आणि तिची एवढी हिंमत नाही बाहेर गावात. ते बाहेर गावाले मले बिन विचारल्यानं जाईल. जास्तीत जास्त ते गावात दिवसभर हिंडू शकते इकडे तिकडे. गावात तर आहे नाही म्हणतं. मग ते गेली तर गेली कुठं. तुला शांताबाईनी भेटल्या होत्या म्हणतात, काय म्हणे नाही का त्या, काही सांगितलं का त्यानं? काही सांगितलं तर नाही, पण त्याच्यावरून थोडंसं मला डाऊट येऊन राहिला. कारण की मी गेली तर त्याचं काय सोनं आणि काय अशा गोष्टी पद्मा असं सुरू होतं. मग मला विचारेल त्यानं का कुठून आली. तर मी म्हटलं काही नाही, मी इथून पद्मा मामीच्याच घरून आली, हाय नाही घरी, त्या कुठं गेल्या माहीत नाही. तर म्हणे का त्या म्हणे शांता काकू थोडीशी अशी गचपटल्यानेच बोलली, पद्मा आली नाही का अजून, असं काहीतरी. म्हणून मला काही वाटून नाही राहिलं काय आहे माहीत नाही. मा घरचीनं काही घोळ तर नाही करून ठेवला का माहीत बा. थोडा वेळ वाट पाहतो ना मी जाऊन पाहतो शांता वहिनीच्या घरी काय आहे ना काही नाही. तर तसंच कर मामा, जाऊनच पाय. आणि लागन तरी मी बी येईन काय म्हणते तर. तुम्ही तर जेवली नसेल सकाळीपासून? नाही जेवलं असतं नाही. 2 वेळा चहा पिलो तिथं. म्हणून डब्बा घेऊन येईन मग. हे तर हिचा आत्ता पत्ताच नाही, म्हणून मी आता 4 वाजले तर घरी आलो. बसा तुम्ही, मी तुम्हाला काय नाश्ता करून देऊ का स्वयंपाकच करून घेऊ? येईन मामी तर त्याही जेवण. काय करतं काही समजून नाही राहिलं. फिकर नका करू, तुम्हाला मामी माहिती आहे ना किती चांगली आहे ना. असं इकडे तिकडे हिंडत नाही तर मार्केट गिरकेटमध्ये गेल्या असन, खुश होते म्हणता. तर असं काही एकटीच गेल्या असन, येईनच ना, जाणार कुठं आहे. हो ना, ते जाईन कुठं, त्याची तरी कोणती कुठं. ठीक आहे मग कर थोडंसं स्वयंपाकच कर, मी लोटतो थोडंसं.
बोलाजी काकू काय म्हणले तिथं मग ते बुवाजी ते म्हातारे बुवाजी आहे म्हणते तिथं तर काय सांगू तुम्हाला, दोघीला सांगितलं ना मी रस्त्याने येता येता. ते चप्पल छाया म्हणते पद्माचीच होय, एवढी भरोशानं सांगते. तर पद्मा जंगलात गेली कायले डबल? छाया खरंच त्या पद्माची चप्पल आहे का ते? मला बी वाटलं का नसती, मी चांगली पाहिली ना मग त्या चपलीवर, आम्ही दोघीने सारखीच घेतली. तर त्याच्यावर तिनं अदला बदला होईन म्हणे कुठं, तर तिनं त्याच्यावर नेल पेंट लावलं होतं. ते आहे ना त्याच्यावर चांगला कथ्या कलरचा नेल पेंट, म्हणून मला वाटतं का ते पद्माची चप्पल आहे. होजी काकू ते डबल जंगलात गेली कायले असन? मग चप्पल तिची तर मग ते कुठं आहे? एवढ्या भर्र जंगलामध्ये ते कुठं असन? काही समजून नाही राहिलं. ऐकून तर कान तर पुरे शून्य पडले. किती मोठं संकट आलं आहे. आता आपण गावात जाऊन काय सामना करून काय करू, कोणाला काय सांगू? आणि ते म्हातारे बाबाजी काय म्हणता? सांगितलं ना ते म्हणे काही तर शाबीत आत्मा आहे, सावरकर राहत होता, त्याच्याजवळ खूप सारं सोनं होतं आणि तो सोडत नाही सोनं घेतल्याशिवाय, असं तसं खूप सांगे. ताई काहून तुम्ही काहीच बोलून नाही राहिल्या, शांतच झाल्या? पाणी प्यानं पाणी नाही पिऊन राहिल्या. मला वाटते हे शांतता आपली आता हे थोड्या वेळापुरती आहे, काय होईन सांगता येत नाही. त्या म्हाताऱ्या बुड्याचं सोडा, त्या बाबाजीचं काय म्हणे काय झालं त्याचं खरं धरू नये आपण खोटं धरू, पण ते चप्पल तिची दिसली ते गायब आहे, ते चप्पल तिचीच होय म्हणते छाया. तर याच्याहून हे का ते जंगलात गेली कायले, जंगलात दिसली नाही आपल्याला, आणि ते कुठं आहे कायसाठी गेली हेच तर महत्त्वाचं आहे. आता घरी जाऊन काय सांगू आपण? मला तर इथून असं लागते का आपणही जंगलात जाऊन चुपचाप लपून बसा. काय करता आता, कोणता उपाय करता? मला नाही समजून राहिलं बापा देवा. एवढा विचारच नाही केला जेवढा शांता काकू करून राहिली. हो ना, आपण आता घरी जाऊन काय सांगता का? आपण जंगलात गेलोच नाहीत, काहीच नका सांगू. कुठं गेली कोणाला काही माहीत होत नाही. आपण सांगू काडी येऊन आली तर आम्हाला काय माहीत? मग सब खरा, काहीच हे नका करू, आम्हाला काहीतरी माहीत आहे म्हणून. हो शांती, करतं का असं? मी तर होतीच नाही म्हणा तुम्ही म्हणा, मला काय माहीत, आम्हाला काही माहीतच नाही कुठं गेली काय गेली, आणि तुम्ही ते कोणापाशी काही सांगितलं नाही म्हणता. तसंच करा, जाऊ द्या, शांतच राहा तुम्ही बी. ते कुठं गेली काय गेली, चप्पल सापडली ना दिसली, काहीच बोलू नका. हो मला बी तसंच वाटते, तसंच करा. मी घरी मी कोणाला काहीच नाही बोललो, कोणी काही बोलले नाही, फक्त आपण पाटली आजीला सांगितलं आहे ही गोष्ट, आणि आपण जंगलातही गेलो काढायला. तर हे थोडंसं आज माहीत आहे, पण गेलो बा आम्ही काढायला. तर आम्हाला पद्मा तर काही आता पताच नाही, काहीच सांगू नका. सोन्याची गोष्ट आणि कायची गोष्ट, चुपचाप राहा, जे होते ते चुपचाप पहा. हे पहा, तुम्ही साऱ्या जणी मा ऐकून घ्या, एक खोटं बोला तर 100 खोटं बोला लागते. म्हणून म्हणतो जे झालं ते खरं खरंच सांगा. आम्ही आज काढायला गेलतो हेही सांगा, आणि ते बाजीचं सोडा, ते काहीच नका बोलू, पण हे सांगा का आम्हाला पद्मा छाया म्हणते का तिथं चप्पल सापडली हिची पद्माची, तर होय का नाही माहीत हेही नाही माहीत का? पण काहीच खोटं बोलू नका. आता खोटं बोलण्यात राम नाही आहे, म्हणून जे होईन ते खरं बोला. पाटलीन काकूचं बरोबर आहे, कालच खरं बोललं असतं ना तर एवढ्या दूर गोष्ट गेली नसती. आपण त्याच्या घरी जाऊन त्या पंजाब भोवले पुरं सांगायला पाहिजे होतं. आपण काल केली चूक आज करू नका. एक खोटं बोला ते 100 खोटं बोला लागत. म्हणून जे संकट येईन ते येईन, सगळ्याले समोर जाऊ आपण. हो शांताचं बरोबर आहे. तुम्ही आता सगळ्याजणी घरी जाऊ, आपण आपापल्या घरी जाऊ. का समजा बाय चान्स चप्पल पद्माची नसनी का पद्मा बी घरी आली असन, तर आपल्याला थोडी माहिती आहे. आता शांत आपापल्या घरी जा आणि काय होते ते पाहू. जमन तर संध्याकाळी ये जा, भेट जा. संध्याकाळपर्यंत काय न्यूज आहे समजूनच पडते. आता चला आपापल्या घरी जा. ठीक आहे, तुम्ही जसं जसं म्हणाल तसं तसं आम्ही करतो. आता आम्हाला काय करायचं, आम्हाला काहीच नाही करायचं ना, घरी जाऊन चुपचाप राहायचं आहे. हो असं येऊ शकते छाया का ती गलत फहमी, चप्पल होय नाही होय ते घरी जाऊन घरी राहायची होय. काहीच करू नका, शांत राहा. जसं होते तसं पहा. पाहू मग संध्याकाळी. काही वाटलंच तर फोन घेऊन कर जा. चला घरी जाऊ आता आपल्याला आपल्या घरचं पाहा लागन. मग काल माझ्यासोबत दिन्याच्या बाबानं झगडा केला, लक्ष नाही, मा खाण्यात लक्ष नव्हता, खरंच नव्हतं. तर चला आपापल्या घरी जा ना, शांततेनं करा. पाहू जे होते ते पुढचं.
समोर आपण आपला जे होईन ते सामना करू. सांगा मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हीच सांगा आम्ही समोर काय करायला पाहिजे आणि आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा.